मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध प्रश्न, अडचणी आणि प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासोबत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेषतः डिझेल अनुदानात वाढ करणे, मच्छीमारांसाठी विशेष विमा योजना अधिक प्रभावीपणे राबवणे, आधुनिक जेट्टी आणि कोल्ड स्टोरेज सुविधा उभारणे, बेकायदेशीर मासेमारीवर कठोर कारवाई करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देणे आणि मत्स्य व्यवसायाला पूरक उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी रायगडसह किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या अडचणी मंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या न्याय मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। बैठकीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमारांच्या हिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करत बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून शासन स्तरावर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। मुंबईत झालेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर उपस्थित होते।